भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या दर्शनानं पाकिस्तानची अक्षरशः बोबडी वळली आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। एअर स्ट्राईक करणारं आपलं तेच मिराज विमान आता सज्ज झालंय, त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची काही खैर नाहीये। बघूयात। सर्जिकल स्ट्राईकचा हिरो पुन्हा सज्ज। मिराज फायटर जेट दहशतवाद्यांचा कर्दनकार। पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची आता खैर नाही। पाकिस्तान्यांनो, इकडे लक्ष द्या। हा आहे तुमचा कर्दनकाळ, सर्जिकल स्ट्राईकचा हिरो मिराज। याच मिराजने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकने तुम्ही पोचलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचा खात्मा केला होता। आता सर्जिकल स्ट्राईकचा भारताचा हिरो पुन्हा एकदा सज्ज झालाय। मिराज भारतीय वायुसेनेसाठी एक शक्तिशाली आणि बहुमुखी लढाऊ विमान आहे। त्यामुळे पाकिस्तान्यांनो, आता तुमची खैर नाही। पाक आणि दहशतवाद्यांचा निकाल लावण्यासाठी मिराज पुन्हा एकदा सज्ज झालाय। 1999च्या कारगिल युद्धातही याच मिराजने पाकिस्तानावर लेझर गाइडेड बॉम्बचा अचूक मारा केला होता। तर 2019च्या हवाई हल्ल्यातही दहशतवाद्यांची याच मिराजने राख केली होती। मिराज जे आहे ते अटॅक इंटरसेप्टर विमान आहे आणि जगबाज जे आहे ते अटॅक विमान आहे। दोन्ही विमानं आहेत ती अतिशय लो फ्लाइंग, म्हणजे जमिनीपेक्षा 30 फूट वरनं सुद्धा जाऊन फ्लाइंग करू शकतात, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात, किंवा 30,000 फुटावरनं सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे डीप पेनिट्रेशन करता या विमानांचा फार मोठा हात आहे। मिराज 1985 साली भारतीय वायुदलात सामील झालं। कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई हल्ल्यात मोठी कामगिरी केली। भारतीय वायुसेनेत वज्र या नावानंही मिराजला ओळखलं जातं। गुप्तचर आणि सामरिक अण्वस्त्र वाहक म्हणून कार्यक्षम आहे। मिराज 6300 किलो शस्त्र वाहून नेऊ शकतं, ज्यात 9 हार्ड पॉइंट्स आहेत। मिराज मध्ये थालेस RDY रडार आहे, जे 100 किलोमीटर अंतरावर टार्गेट्स ओळखू शकतं। मिराज लो लेवल उड्डाणासाठी उत्कृष्ट आहे, शत्रूच्या रडारला चकवण्यासाठी सक्षम आहे। मिराज फायटर जेटने 1999च्या कारगिल युद्धात लेझर गाइडेड बॉम्बसह अचूक हल्ले केले। 2019च्या बालाकोट हवाई हल्ल्यात स्पाइस 2000 बॉम्ब टाकून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 50 मिराज विमान आहेत। मिराज भारतीय वायुसेनेसाठी अत्यंत विश्वासार्ह आहे। ही अष्टपैलू विमान आहेत, म्हणजे आकाशात उड्डाण करू शकतात, एअर टू एअर कॉम्बॅट करू शकतात, बॉम्बर म्हणून त्यांचा वापर केला जाऊ शकतो, ग्राउंड अटॅक करता वापरले जाऊ शकतात। म्हणजे ही सगळी ऑलराऊंड विमान आहेत। आणि मिराज विमानच होती की जी हल्ला करायला गेली होती ज्यावेळेला आपण बालाकोटला एअर स्ट्राईक केला होता। तर ही चांगली विमानं आहेत। हेच भारताचं लढाऊ विमान मिराज आता सज्ज झालंय, त्यामुळे पाकिस्तान्यांचे धाबे दणाणले। भारताचे हे फायटर जेट दहशतवाद्यांना पाणी पाजायला सज्ज झालंय, त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।